सचिन, चहा झाला, घेतोयस ना? नाश्त्याला काय आहे ग? आज काही नाही, आज फक्त तुझ्यासाठी चहाच आहे. रोज रोज काय बनवायचं नाश्त्याला? ते मिनी बटर आणलेलेस ना, ते बरोबर लक्षात राहिलं तुझ्या. बटर, खारी हे सगळं खूप आवडीच्या गोष्टी आहेत, ते कसं विसरणार? ते सगळं तुम्हाला सगळ्यांना जास्तच आवडतं. मला माहितीये, जे चहा प्रेमी असतात ना त्यांना बटर चहामध्ये पूर्ण बुडवायचे आणि खारी पण डीप डीप करून खायची. तर घे चहा, घे, मी देते बटर. ठीक आहे, बटर. अगं तुला काय करणार, चहा आणि बटर खाण्याची मजा काय औरच आहे. मला सगळं कळलं. करावं लागतं तेव्हा सगळ्या गोष्टी बरोबर कळतात. थोडंसं किचन मध्ये काम करून बघ पूर्ण दिवसभर, मग तुला कळेल. ठीक आहे, थँक्यू दिल्याबद्दल. आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला मी मशीन जवळ दिसते, तर तुम्ही म्हणाला आज इकडे कशी? तर सचिनची चहा पिऊन होते आणि आज थोडंसं निवांत आहे. आज काही खूप जास्त असं काही काम नाही आहे. आज रिलॅक्स डे आहे माझा पूर्ण, तुम्ही म्हणू शकता. तर ही जी मशीन आहे तुम्हाला माहिती आहे, मी नवीन घेतलेली. जवळपास एक 5-1 महिने झाले असतील याला, 5-6 महिने झालेत. आणि याला मी तुम्हाला एक मागे सांगितलेलं की मशीनला मी स्टँड नव्हता घेतला, कारण त्याची कॉस्ट खूप जास्त होती. पण मला असं वाटलं नंतर की त्याला स्टँड घेणं गरजेचं आहे. तर मला तेवढे पैसे पण जास्त घालायचे नव्हते. तर एक प्रॉडक्ट मिळाला मला ॲमेझॉनवरनं फायनली, आणि अगदी रिजनेबलमध्ये मिळाला. तर तो याच्या खाली आता ठेवून घ्यायचा आहे. मशीनचं एक कवर पण मागवायचं आहे मला, पण ते कवर मी एकदाच ऑर्डर करेन. म्हणजे आता मला अजून 1-2 कवर घ्यायचे आहेत. म्हणजे आता पावसाळा पण आहे, तर मी म्हटलं ओव्हन, OTG आणि त्याचबरोबर मशीन, फ्रीजवरचं असं सगळे कवर एकत्र मागवायचे आहेत. तर म्हटलं ते एकत्रच थोडेसे कार्टमध्ये टाकून ठेवलेत, कुठले कुठले आवडतात ते. थोडंसं रिव्ह्यू वगैरे चेक करून मग फायनल ऑर्डर करते. तर आता या मशीनचे जे मी घेतलेत ना ते तुम्हाला दाखवते. तर हे ना स्टँड्स आहे, म्हणजे जे स्टँडचं काम करतं, म्हणजे 4 पाय जे असतात आपल्या मशीनचे तसं आहे. आणि याला खाली असं काय बोलतात याला, म्हणजे रबर सारखं आहे. म्हणजे जे आपण असं ठेवलं ना तर ते जमिनीला खेचून घेतं, म्हणजे ते हलणार नाही. आणि याचे हे पूर्ण प्लॅस्टिकचं आहे, असं काही वेगळं मटेरियल नाहीये. पण याचे वेगवेगळे पार्ट आहेत बघा. हा खालचा पार्ट आहे पूर्णपणे. हे थोडेसे मी वॉश केले एकदा, म्हटलं वॉश करून मग वापरते, म्हणून थोडेसे ओले आहेत, अजून ड्राय झालेले नाही आहेत. तर हा खालचा हे आहे. आणि हे असे याचा आटा आहे.
आणि हे वरती एक असं फुलाचं चित्र दिसतं ते एक आहे. तर हे याच्यावरती ना हाईट याची कितपत पाहिजे ते, तर हे आपल्याला सपोज मीडियम हाईट्स पाहिजे असेल तर हे इथे ठेवायचं आणि त्याच्यावरती मग हे असं एक येतं, म्हणजे जे नट बोल्ट असतात ना जसं खिळे तसे, मग हे ते त्याच्यावरती असं लावायचं. मग याच्या अकॉर्डिंग ही साईज एवढी होते. जर आपण हे खालचं पूर्ण खालपर्यंत असं फिरवून घेतलं की मग हे याची लेंथ एवढी होईल. म्हणजे तुमच्यावर आहे खालच्याची लेंथ तुम्ही किती ठेवताय त्याच्यावरती याची उंची वाढते. म्हणजे अशा पद्धतीने. आता ही बघा, ही थोडीशी उंच झाली आता, आणि हे फिरवलं खाली की मग ही अशी खाली होते. तर अशा पद्धतीचे हे 4 आहेत. तर 4 साईडला हे 4 लावून घेतले की काम झालं. अगदी रिझनेबल आहेत, म्हणजे 250 पासून याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण मी स्पेसिफिकली कुठला मागवला त्याची जर अवेलेबल असेल प्रोडक्ट तर लिंक मी देईन आहे. पण मी ॲमेझॉनवरनं मागवलं. काही गोष्टी ना बऱ्याच वेळा ॲमेझॉनवर मिळतात आणि काही गोष्टी फ्लिपकार्टवरती वगैरे शोधल्या तरी मिळत नाही. पण ॲमेझॉनवरती मला असं वाटतं बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतात. तर हा एक प्रोडक्ट आहे आणि रिझनेबलमध्ये आहे. तर म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोहोचवायलाच पाहिजे, कारण मी पण बरेच दिवस याची वाट बघवती. कारण स्टँड जवळपास तुम्ही पण मला कमेंट केलेली, आय थिंक 3-4 हजार किंवा 2-2.5 हजार तर आरामात लागले असते. तर मी बोली पहिला आपण हे वापरून बघूया, याने जर काही रिझल्ट नाही दिला तर हा मला अजून दुसऱ्या ठिकाणी पण यूज होईल. असं नाही आहे की याच ठिकाणी यूज होणार आहे, अजून एका ठिकाणी पण यूज करणार आहे मी त्याचा. जर इथे नाही झाला तर मग इथे काय करणार, इथे मला स्टँड घ्यावाच लागेल. पण मला असं वाटतं की हे उपयोगात येईल मला, आणि तुमच्यापैकी जर कोणी हे वापरत असाल तर मला नक्की याचा रिव्ह्यू द्या कमेंट सेक्शनमध्ये की हे युजफुल आहे की नाही. तर चला आता हे लावून घेते. सचिनची पण चहा ऑलमोस्ट पिऊन झालेली आहे, तर हे लावून घेऊया आपण. ठेव बघू. नाही, थोडंसं उचल, थोडं थोडं खाली ठेव. हां बस. पकडलंयस ना वरती, वरती घेईन थोडंसं. ठेव. मग ते हाईट बरोबर आहे ना, जास्त पण हे नको, आणि पुसायला वगैरे पण बरं पडेल. मागे सरकेल का. सेट करून झाले, काही वेळ लागला नाही, लगेच झालं. फक्त आता एवढंच आहे की मशीन जेव्हा वॉश होते, म्हणजे जेव्हा कपडे स्पिन वगैरे होतात तेव्हा ती थोडीशी हलली जाते. तर तेव्हा याचा बॅलन्स मशीनवर कसा राहतो ते मी आज संध्याकाळी किंवा मग उद्या वगैरे बघेन. पण बाकी व्यवस्थित राहिली. थोडीशी हाईट पण बऱ्यापैकी वाढली आहे. मी एकदम जे पूर्ण होते ना खाली तिथपर्यंत नाही, थोडीशी हाईट वाढवली आहे आणि वरती केलं आहे. तर मला असं वाटतं हाईटनुसार वगैरे व्यवस्थित, आणि क्लिनिंगसाठी वगैरे पण व्यवस्थित आहे. स्टँड ठेवला असतं तर तेवढं असं उंच वगैरे होतं की नाही मला माहिती नाही. आधी होता आमच्याकडे स्टँड, तो खूप जुना होता आणि तो काय याच्यावर बसतच नव्हता. तर मला असं वाटतं हे परफेक्ट आहे. फक्त याचा प्रॉपर रिव्ह्यू मी मशीन एकदा ऑन करेन, कपडे वगैरे स्पिन होतील त्याच्यानंतरच कळेल मला. कारण हल्ली तर थोडासा प्रॉब्लेम होईल, कारण मग आउटलेट असतं ना, त्यातनं पाणी वगैरे बाहेर आलं किंवा काय झालं, तो पाईप अडकला वगैरे तर थोडासा प्रॉब्लेम होईल. नाहीतर छान आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की रिव्ह्यू शेअर करा, म्हणजे मी वापरायच्या आधी. हा व्हिडिओ तुम्हाला येईलच, म्हणजे आज उद्यापर्यंत येईल तुम्हाला हा व्हिडिओ, पण मला नक्की कमेंट करून सांगा. ॲक्च्युली आता कुठेच जायचा असा प्लॅन होता, पण हा जो प्लॅन आहे तो अचानक ठरला आहे. मी कुठे चालली आहे, कशासाठी चालली आहे, आणि तुम्हाला पण कुठे घेऊन चालली आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. त्याच्यासाठी ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. ब्लॉगच्या थंबनेलवरनं तुम्हाला काही आयडिया आलेली नसेल, पण आता मी इथे खूप जास्त उत्सुकता पण तुमची खेचत नाही. तर आता आपण डायरेक्ट तिथेच जाऊन भेटू. तर आम्ही तिघी जाणार होतो, लारण्याची मम्मी आणि मी. आणि आम्ही जाण्यासाठी ॲक्वालाईनच परत चूज केलेली, कारण ॲक्वालाईनने प्रवास खूप लवकर होतो, आणि आता गरमीच्या दिवसात थोडंसं म्हणजे ट्रेनने वगैरे जाण्यापेक्षा म्हटलं चला ॲक्वालाईनने जाऊ. आणि इथे ॲक्वालाईनने ना आल्यानंतर मी असं विचार केलेला की थोडंफार शूट करेन, पण इथे मी जेव्हा शूट केलं ना तेव्हा मला असं कळलं की इथे व्हिडिओ कॅप्चरसाठी म्हणजे त्यांनी जवळजवळ सगळीकडे स्ट्रिक्टली केलेलं आहे, म्हणजे अलाउडच नाही आहे. त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी ठिकठिकाणी लिहिलेलं आहे. इवन तुम्ही मेट्रोमध्ये जेव्हा बसताना आतमध्ये तेव्हा तिथे पण डिस्प्लेला होत असतं की इथे व्हिडिओ कॅप्चर करणे वगैरे काही अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे यावेळेस काही शूट झालं नाही. गेल्या वेळेस मी विचार केलेला, जेव्हा गोरेगावला गेलेली तेव्हा मी खूप जास्त
जास्त काही आतलं शूट करता आलं नाही, पण निदान ॲक्वा लाईनचं तरी, नॉर्मल मेट्रोने आपण बऱ्याच वेळा ट्रॅव्हल केलं असेल, पण ॲक्वा लाईनने अजून बऱ्याच जणांनी काही ट्रॅव्हल केलं नव्हतं. तर त्याच्यानंतर आम्ही इथे येऊन पोचलो. तर आम्ही कुठे आलो आहे, कोणाचं घर आहे, कसं आहे, ते सगळं मी तुम्हाला हळूहळू करून सांगते. पण इथे थोडीशी शिफ्टिंगची आमची घाई गडबड असल्यामुळे ना इथे काय काय शूट करायचं आणि काय काय नाही करायचं तो थोडासा गोंधळच माझा उडालेला. एसी आहे. आज घाई गडबडीत जावं लागलं, जे मी तुम्हाला थोडंसं सांगितलेलंच व्हिडिओच्या मध्येच, आणि खूप गडबड झाली त्याच्यामुळे खूप जास्त काही शूट करायला जमलं नाही. पण हा पार्ट 1 असणार आहे. याचा एक सेकंड एपिसोड मी तुम्हाला या व्लॉगचा येणाऱ्या व्लॉगमधनं शेअर करेन. उद्या किंवा परवा मी तो व्लॉग तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही जी घर, ब्युटी आणि बरंच काही, ही जी सिरीज मी चालू केलेली आहे या वीकची, याच्यामध्ये तुम्हाला माझ्याबद्दलचेच, म्हणजे माझं लाईफस्टाईल, माझे फॅमिली, जे काही तुम्हाला बघायचं असतं, माझा इतर वेळ कसा असतो किंवा मी तो कसा स्पेंड करते, तर ते व्लॉग तुम्हाला या आपल्या सिरीजमध्ये बघायला मिळतील. तर आज आपले 4 व्हिडिओ झालेले आहेत या सिरीजचे. अजून जे 2 व्हिडिओ आहेत शुक्र आणि शनिवारचे, ते पण खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहेत. तर ते देखील बघायला विसरू नका. ते बघण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत देखील. तर चला, उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.